विषयाची विषयाची माहिती घेऊया, त्यानंतर आपण पुढे जाऊया. तुमचा पेपर नंबर 5वा आहे. ते टाकण्यामध्ये चुकलेलं आहे थोडस. 5वाच आहे का अप्लाइड योगा? हो 5वाच आहे. अगोदर 4था होता. अगोदर होता का 4था? अगोदर ठीक 4था आहे, होता, तो 5वा झाला. चालते, ठीक आहे. तर यावेळेस तुमचा 5वा पेपर म्हणजे अप्लाइड योगा, बरोबर आहे. त्यामध्ये तुमचे एकूण 3 मॉड्यूल्स आहेत. बघा, पहिलं मॉड्यूल आहे योगा इन एज्युकेशन, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर योगा इन स्पोर्ट्स, आणि तिसरं आहे योगा थेरपी, बरोबर आहे. आणि हा विषय तुम्हाला एकूण 100 मार्कासाठी आहे. आणि मूळ पेपर जो आहे, प्रश्नपत्रिका, ती तुमची 80 मार्काची असणारी आहे. अगोदर 60 मार्काची राहत होती. तर नवीन ह्याच्यानुसार, बरोबर आहे का सर? तर हो हो. नवीन नियमानुसार तुमचा प्रश्नपत्रिका ही 80 मार्काची राहणार आहे. आणि असाइनमेंट्स जे आहेत, त्या असाइनमेंट्स मात्र तुम्हाला 20 मार्कासाठी राहणार आहेत. त्यामध्ये 10 मार्क असाइनमेंट म्हणा, आणि उरलेले 10 मार्क तुमचे अटेंडन्स असेल किंवा इतर गोष्टींमध्ये मिळणार आहे, बरोबर आहे. तर या पेपरमधील पहिलं मॉड्यूल जे आहे योगा इन एज्युकेशन, हे आपल्याला आज सुरुवात करायची आहे. योगा इन एज्युकेशन मध्ये पॉइंट बघूयात काय काय आहेत आपण. मॉड्यूल फर्स्ट, योगा इन एज्युकेशन, बरोबर आहे. त्यामध्ये एकूण 5 पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत. पहिला आहे लेवल्स ऑफ एज्युकेशन, शिक्षणाच्या पायऱ्या, हे तुमचं पहिला पॉइंट आहे. दुसरा आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ एज्युकेशन, बरोबर आहे. आणि तिसरा आहे योगा प्रॅक्टिस फॉर मेमरी इम्प्रुव्हमेंट, मेमरी इम्प्रुव्हमेंटसाठी योगा, बरोबर आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योग, असा तिसरा मॉड्यूल आहे, तिसरा पॉइंट आहे तुमचा. आणि त्यातील चौथा आहे योगा प्रॅक्टिस फॉर कॉन्सन्ट्रेशन, बरोबर आहे, एकाग्रता. याच्यासाठी मला योग कसा त्यामध्ये वापर करता येईल योगाचा, तो चौथा पॉइंट आहे. आणि 5वा आहे योगा प्रॅक्टिस फॉर एक्सलन्स इन एज्युकेशन, बरोबर आहे. असे पहिल्या मॉड्यूलमध्ये तुमचे एकूण 5 पॉइंट्स आहेत. त्यातील आपण पहिला पॉइंट आज आपण सुरुवात करू. योगा इन एज्युकेशन. व्याख्यानंतर बघूया. लेवल्स ऑफ एज्युकेशन, शिक्षणाच्या विविध पायऱ्या. आणि पहिल्यांदा आपण सर्वप्रथम शिक्षण म्हणजे काय पाहायचं, बरोबर आहे. शिक्षण म्हणजे काय, तर त्याबद्दल कोणी काय सांगू शकेल? शिक्षण म्हणजे काय? आपण आजपर्यंत जन्मल्यापासून ते आजपर्यंत, बरोबर आहे, लहानपणापासून म्हणू शकणार नाही, कारण जन्मल्यापासूनच आपण शिकत असतो, बरोबर आहे. जन्मल्यापासून आजपर्यंत काय शिकत आलेलो आहोत. तर शिक्षण म्हणजे कोणी काय सांगू शकेल का? ढोबळ मानाने आपल्याला जे काही सांगता येईल. शिक्षण म्हणजे काय? ज्ञान ग्रहण करणे, आत्मसात करणे किंवा माहितीच्या आधारावर स्वतःचा विकास घडवून आणणे, म्हणजे त्या ज्ञानाच्या आधारावर स्वतःचा विकास घडवून आणणे म्हणजे शिक्षण. म्हणजे त्या जे ज्ञान घेतो आपण त्या ज्ञानाद्वारे स्वतःचा विकास, समाजाचा विकास.
बरोबर आहे. आणखीन कोणी काय? आणखीन काय सांगू शकेल का कोणी? आवाज व्यवस्थित येतोय ना माझा? आवाज व्यवस्थित येतोय? हो हो सर, येतोय सर. चालतंय, ठीक आहे. दुसरं कोणी काय सांगू शकेल का? सर्वसाधारण व्याख्या म्हणा किंवा जे आपल्याला समजेल, शिक्षण म्हणजे काय काय म्हणता येईल शिक्षणाला थोडक्यात? व्यक्तिमत्व विकास. व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे शिक्षण. हे फळ तर झालं. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास बरोबर आहे, म्हणजे बरोबर. विकास हे शिक्षणाचं फळ आहे. बरोबर आहे. विकास म्हणजे ज्यावेळेस आपण शिक्षण घेतो, शिकतो, त्या गोष्टी शिकल्या आणि शिक्षणातून मिळालं काय? बौद्धिक विकास, शारीरिक विकास, मानसिक विकास. आपला म्हणजे विकास हा काय आहे? शिक्षणाचं फळ आहे. ज्यावेळेस आपण शिक्षण घेतो त्यावेळेस शिकण्यातून आपल्याला ते वेगवेगळ्या गोष्टी साध्य होत असतात. व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे शिक्षण. असं नाही तर व्यक्तिमत्व विकास हा शिक्षणाचं हे फळ आहे. ज्यावेळेस आपण शिक्षण घेतो, शिक्षणाने परिपूर्ण होतो, त्यावेळेस आपण काय म्हणतो? पूर्णत्व आला आपल्याला, व्यक्तिमत्व विकास झाला, व्यक्तीचा विकास झाला असं म्हणतो. म्हणजे हे शिक्षणातून मिळणाऱ्या गोष्टी आहेत विकासाच्या. बरोबर आहे. तर शिक्षण म्हणजे काय म्हणता येईल बघा, सर्वसाधारण आपण काय म्हणूया? तर अवगत करून घेणे. काय करून घेणे? माहित करून घेणे, ज्ञान मिळवणे. अवगत करून घेणे किंवा माहित करून घेणे म्हणजे कसं बघा, काय म्हणता येईल? एखादी गोष्ट माहित करून घेणे. बघा, आताच मी बालाजी कोराटे सरांना म्हणलं मला शेअरिंग कसं करायचं जरा सांगा, तर त्यांनी म्हणले की असं असं करा म्हणजे तुमची शेअरिंग चालू होईल. बरोबर आहे. तर हे सुद्धा मी काय केलं, आता शिक्षणच घेतलं. कशाचं? शेअर करण्याचं. इमेज कशी शेअर करायची त्याच्यावरती आपण ऑनलाईन क्लास घेताना हे सुद्धा म्हणजे त्या गोष्टीचं ज्ञान किंवा ती गोष्ट माहीत करून घेतली आपण. बरोबर आहे. ती गोष्ट माहीत करून घेतली म्हणजे शिक्षण. करून घेणे म्हणजे शिक्षण. एखाद्या गोष्टीचं ज्ञान करून घेणे, अवगत करून घेणे, माहिती करून घेणे. थोडक्यात बघा, यालाच आपण अजून काय म्हणू शकतो? लहान मुलं आहे. बरोबर आहे. तर वेगवेगळ्या गोष्टी तर पाहण्यातून म्हणा, ऐकून म्हणा किंवा आणि कोणत्याही वेगवेगळ्या घटनेतून तो त्या गोष्टी माहीत करून घेत असतो. म्हणजे एखादी गोष्ट शिकणे म्हणजेच त्याला आपण सर्वसाधारणपणे शिक्षण असं म्हणू शकतो. बरोबर आहे. तर शिक्षणाच्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या तत्वज्ञांनी वेगवेगळ्या व्यक्तींनी, श्रेष्ठ महान व्यक्तींनी केलेल्या आहेत. ते आपण आपल्याला पाहायचे आहे. शिक्षण म्हणजे काय? बरोबर आहे. थोडक्यात शिक्षण म्हणजे माणसातील जन्मदत्त व सुप्त गुणांना. जन्मदत्त म्हणजे काय हो, किंवा सुप्त गुण म्हणजे काय? जन्मदत्त म्हणजे जन्मतः. बरोबर आहे. काय गोष्टी आता बघा, एखादी व्यक्ती आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये एक वेगळा गुण असतो. बरोबर आहे. कुणाला फास्ट चालण्याचा गुण असतो, कुणाला छान बोलण्याचा गुण असतो, कुणामध्ये लिहिण्याचा, सुंदर अक्षर काढण्याचा गुण असतो, कुणामध्ये चित्र काढण्याचा गुण असतो. तसंच प्रत्येक व्यक्तीचं एक वैशिष्ट्य असतं. बरोबर आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये वैशिष्ट्यता असते आणि प्रत्येक व्यक्ती हा वेगळ्या अशा गुणांनी नटलेला असतो. बरोबर आहे. तर ही वेगवेगळी जी गुण आहेत ती कशी आहेत? सुप्त गुण आहेत. त्या व्यक्तीमध्ये सुप्त म्हणजे लपलेली आहेत. बघा, आपण पहिलीच्या वर्गावर गेलो किंवा एखादी गोष्ट थोडक्यात असं म्हणता येईल
की आता मी शाळेवरती हे ते योगा शिकवत असतो, परंतु काही मुलं अशी असतात की त्यांना अवघड आसनं पण चांगली व्यवस्थित करता येतात. पहिल्याच वेळेस त्यांनी वेगवेगळे आसनं छान छान पद्धतीने करून दाखवतात. म्हणजेच त्यांचा तो सुप्त गुण आहे. सुप्त गुण आहे त्यांच्या अंगामध्ये लपलेला तो गुण आहे. सुप्त म्हणजे कसं म्हणता येईल बघा, आपल्याला वेगवेगळी ज्वारीचं धान्य आहे, आपण ते मातीत टाकलं की उगवण्याचा त्याचा सुप्त गुण आहे, परंतु त्याला मातीत टाकावं लागतं, पाणी घालावं लागतं, बरोबर आहे. तर त्यानंतर त्याच्यामधून अंकुर फुटतात आणि मोठ्या स्वरूपाचं असं झाड होतं. म्हणजे उगवणे, अंकुरणे, मोठं होणे हे सगळे गुण त्या बीजामधील सुप्त गुण आहे, बरोबर आहे. तसंच प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळी सुप्त गुण असतात, बरोबर आहे. तर ती सुप्त गुण बाहेर कशी काढता येतील? तर शिक्षणाद्वारे त्याला पाणी म्हणा, शिक्षणाचं पाणी घालणे किंवा शिक्षणाची माती अंतरणे आणि त्यातून सुप्त गुणांचा विकास करून घेणे हे आपल्याला त्यातून साध्य होतं. तर सर्वप्रथम शिक्षणाचा आपण शाब्दिक अर्थ पाहूया. शाब्दिक अर्थ पाहूयात. तर एज्युकेशन या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती जी आहे ती लॅटिन भाषेतील एज्युकेअर या शब्दापासून झालेली आहे. काय आहे? एज्युकेशन म्हणजे शिक्षण, बरोबर आहे. शिक्षणालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? एज्युकेशन. आणि एज्युकेशन या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील म्हणजे मूळ कुठून आहे? एज्युकेअर या लॅटिन भाषेतून घेतलेला आहे तो शब्द, बरोबर आहे. या शब्दापासून झालेली आहे टू एज्युकेट. आणि त्या शब्दाचा लॅटिन भाषेमध्ये जो अर्थ आहे टू ब्रिंग अप, पालन पोषण करणे, टू लीड आउट किंवा टू ड्रॉ आउट म्हणजे बाहेर काढणे. थोडक्यात जसं बीजाला अंकुरण्याची कला आहे, त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या क्रिया करून त्याचं अंकुरण होतं, तसंच त्यामधून बाहेर काढणे, जन्मजात सुप्त गुणांना चालना देऊन त्यांचा आविष्कार करण्यास मदत करणे, बरोबर आहे. असा होतो. तर मराठीमध्ये शिक्षण शब्द संस्कृत भाषेतून घेण्यात आलेला आहे. पुण्या भाषेतून संस्कृत भाषेमधून घेण्यात आलेला आहे. आणि संस्कृत भाषेतील या शिक्षण या शब्दाचा अर्थ असा होतो की प्रशिक्षण देणे, म्हणजे प्रशिक्षण देणे असा त्याचा अर्थ होतो थोडक्यात. तर त्याला काय म्हणता येईल? तर शिक्षित करणे, वेगवेगळ्या गोष्टींचं त्याला ज्ञान देणे आणि त्या गोष्टीबद्दल त्याला शिक्षित करणे असं सुद्धा आपण म्हणू शकतो, बरोबर आहे. आपल्याकडं लोक येतात कशासाठी? योग शिकण्यासाठी, आणि आपण त्याला योगाचं प्रशिक्षण देतो, म्हणजेच त्याला आपण शिक्षण असं म्हणतो थोडक्यात. तसेच शिक्षु या धातूपासून हा शब्द तयार झालेला आहे. तर याचा अर्थ सुद्धा असा होतो की उपदेश करणे. थोडक्यात प्राचीन काळामध्ये बघितलं तर गुरु आपल्या शिष्यांवरती उपदेश करायचे, आपल्या शिष्यांना उपदेश करायचे. पण काळानुसार बदल घडत आले, शब्द बदलत आले, व्याख्या बदलत आल्या, बरोबर आहे. पहिलं काय म्हणायचे? शिकवणाऱ्याला गुरु, शिकणाऱ्याला शिष्य, आणि शिकवण्याची जी ही आहे त्याला काय म्हणायचं? उपदेश. गुरु आपल्या शिष्याला उपदेश करायचे, बरोबर आहे. तर आताच्या काळामध्ये शिकवणाऱ्याला शिक्षक, शिकणाऱ्याला विद्यार्थी आणि शिकवणे या गोष्टीला शिकवणे असं थोडक्यात म्हणता येतं. हा झाला शिक्षणाचा शाब्दिक अर्थ. मूळ शब्द एज्युकेर लॅटिन भाषेमधून घेतलेला आहे. त्याचं पुढे इंग्रजीमध्ये एज्युकेशन आणि मराठीमध्ये शिक्षण असे वेगवेगळे अर्थ पाहिजे. एज्युकेशन म्हणजे एज्युकेअर म्हणजे बाहेर काढणे, सुप्त गुणांना बाहेर काढणे, आणि शिक्षु म्हणजे उपदेश करणे असा थोडक्यात त्याचा शाब्दिक अर्थ होतो. तर परत आपण व्याख्येकडे वळूयात शिक्षणाच्या.
सर्वसाधारणपणे जी पहिली व्याख्या आहे ती व्याख्या आपण पाहत होतो. त्यापूर्वी आपण शिक्षणाचा शाब्दिक अर्थ पाहिला. तर शिक्षण म्हणजे काय? थोडक्यात शिक्षण म्हणजेच माणसातील जन्मदत्त व काय म्हणला? काय म्हणला? काय नाही, दुसरीकडे बोलत होते. ठीक आहे, ठीक आहे. शिक्षणाची व्याख्या सर्वसाधारणपणे थोडक्यात शिक्षण म्हणजे माणसातील जन्मदत्त व सुप्त गुणांचा. बघा आता इथं हे शब्द परत आले, जन्मदत्त आणि सुप्त. आणि एज्युकेर या शब्दाचा अर्थ सुद्धा लॅटिन भाषेमध्ये एज्युकेर या शब्दाचा अर्थ सुद्धा काय होता? सुप्त गुणांना बाहेर काढणे, जन्मदत्त गुणांना बाहेर काढणे, बरोबर आहे. आणि जागृत करून त्यांचा योग्य असा विकास करण्याचे साधन म्हणजेच थोडक्यात आपल्याला शिक्षण असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. ही सर्वसाधारण व्याख्या झाली. आणि शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे की जी जन्मल्यापासून चालू होते. तिची सुरुवात कुठून होते? तर जन्मल्यापासूनच सुरुवात होते आणि शेवट कधी होतो? तर मृत्यूपर्यंत. जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी ही प्रक्रिया आहे शिक्षणाची, बरोबर आहे. शाळेत जाऊन शिकतो म्हणजे शिक्षण का हो? त्याला शिक्षण म्हणायचं का फक्त? भाकरी करायला शिकल्या आपण, कोणाकडून शिकल्या? बोलायला शिकलं. पहिली गुरु आई आपली, बरोबर आहे. पहिली गुरु, पहिले शिक्षक हे आपले आई आणि वडील. ती काय करते? आपल्याला बोलायला शिकवते, चालायला शिकवते, सगळ्या गोष्टी ही सुरुवातीला आई शिकवत असते, बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणायचं आहे? शिक्षणच म्हणायचं आहे. मग शाळेत जाऊन शिकतो ते पण शिक्षणच आहे. पण शिक्षणाचे कसे प्रकार आहेत? दोन, औपचारिक अनौपचारिक. ते पुढे पाहायचं आहे आपल्याला. तर जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी जी गोष्ट आहे तिलाच आपण शिक्षण असे म्हणून असतो, बरोबर आहे. आणि तर आता शिक्षणाच्या विविध व्याख्या आपल्याला पाहायच्यात. आणि जे महान असे विचारवंत होते, जसे की महात्मा गांधी म्हणा, बाबासाहेब आंबेडकर म्हणा, किंवा बाहेर पाश्चात्य देशांमधील जे विचारवंत होते, त्यांच्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या व्याख्या काय आहेत, त्यांनी शिक्षणाबद्दल काय म्हणलेलं आहे, त्यांचे विचार काय आहेत, किंवा आपल्या देशातील विचारवंताचे विचार काय आहेत ते शिक्षणाबद्दल, ते आपण या व्याख्यामधून जाणून घेऊ. तर सर्वप्रथम महात्मा गांधींनी शिक्षणाची व्याख्या काय केलेली आहे बघूया. तर मुलांच्या आणि माणसांच्या शरीर, मन आणि आत्म्याचे परिपूर्ण चित्रीकरण म्हणजेच शिक्षण होय, असं आपल्या महात्मा गांधींनी म्हणलेलं आहे, बरोबर आहे. तर योगाचा सुद्धा फायदा काय म्हणल्यास काय म्हणता येतं बघा. योगाचा फायदा काय आहे? योगाचा, योग करणे, कोण सांगेल? शारीरिक मानसिक दोन्ही पातळ्यांवर विकास तर होतोच योगामुळे, आणि त्याचबरोबर मनावर पूर्णपणे नियंत्रण, मन शांत स्थिर व्हायला मदत होते योगाच्या माध्यमातून. बरोबर आहे. तर हीच आपली योगाच्या फायद्याची व्याख्या. म्हणजे योगाचा फायदा काय आहे? तर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तिन्ही गोष्टींचा विकास घडवून आणणे म्हणजे हा योगाचा एक फळ आहे, बरोबर आहे. तसंच महात्मा गांधींनी काय म्हणलेलं आहे? शिक्षणाची व्याख्या काय केलेली आहे बघा. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक ही जी व्याख्या आहे ती थोडी अध्यात्माशी मिळती जुळती असणारी व्याख्या आहे, कारण ते मुळात भारतातले आहेत आणि विचारवंत आहेत मोठे. सर्व भगवद्गीता म्हणा किंवा इतर सर्व गोष्टींचा अभ्यास त्यांना झालेला आहे. तर काय म्हणतात ते? शिक्षण म्हणजे शारीरिक. तर शिक्षणातून शारीरिक काय हे होत असेल बरं, कुणी सांगेल?
शारीरिक शारीरिक मानसिक आध्यात्मिक गोष्टींचा विकास घडवून आणणे म्हणजे शिक्षण. म्हणजे काय नेमकं शारीरिक म्हणजे काय? शरीराशी संबंध काय लावता येईल शिक्षणाचा? सांगेल का कुणी? व्यक्तिमत्व विकास होतो सर, हे सांगू शकतो. हो बरोबर आहे. छान छान, खूप छान. व्यक्तिमत्व विकास म्हणजे आपण जन्मलो, बरोबर आहे, बोलायला शिकलो, पण सुरुवातीला ज्या वेळेस लहानपणी बोलायला शिकतो तर व्यवस्थित बोलता येतो का? नाही, बरोबर आहे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय सुरुवातीला पाहूया तर माणसाचा सर्वांगीण विकास म्हणजे व्यक्तिमत्व विकास, बरोबर आहे. त्याच्या चालणे, बोलणे, उठणे, बसणे, त्याची विचार करण्याची क्षमता किंवा समाजामध्ये वावरणे असेल, या सर्व गोष्टीचा विकास ज्या व्यक्तीमध्ये झाला, बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो? सर्वांगीण विकास. म्हणजे शरीराच्या सर्वांगीण म्हणजे पूर्णता. त्याला बोलायला व्यवस्थित येतं, चालायला व्यवस्थित येतं, विचार करायला व्यवस्थित येतं, म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्या परिपूर्ण झालेल्या आहेत, बरोबर आहे. आणि तो एक आदर्श व्यक्ती बनलेला आहे, म्हणजे त्याचा सर्वांगीण विकास झालेला आहे. तर आताच आपल्या ताईने म्हणलेलं सर्वांगीण विकास, व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे शारीरिक, मानसिक म्हणजे शारीरिक म्हणजे बघा काय, आपण बोलतो बरोबर आहे, पण बोलणं व्यवस्थित येत नाही आपलं, अडखळत बोलतो किंवा वेडवाकडं बोलतो. सुरुवातीला कोणतीही गोष्ट आपण पहिल्यांदा, लहान मुलं बघा पाहून शिकतात, बरोबर आहे, दुसऱ्याचं पाहून शिकतात. कोणतीही गोष्ट शिकताना पहिल्यांदा पहिल्या पहिल्या शिकतं का हो माणूस? नाही. पहिल्यांदा पाहिल्यास त्याला थोडस येतं, परंतु दुसऱ्यांदा पाहिल्यास त्याच्यापेक्षा थोडस त्याला ती गोष्ट चांगली करता येते, तिसऱ्यांदा पाहिल्यास त्याच्यापेक्षा थोडस चांगलं येतं. म्हणजे असं पाहून पाहून तो शिकत असतो, बरोबर आहे. आणि पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा असं करत करत मग एक वेळ अशी येते की ती गोष्ट त्याला परफेक्टची जमते, बरोबर आहे. तर शरीराच्या तर व्यक्तिमत्वाचा विकास हा शिक्षणातून घडत असतो. तर मानसिक विचार म्हणजे काय म्हणता येईल बरं? मानसिक मानसिक विकास म्हणजे वेगवेगळ्या भावभावना आणि यांचा समतोल राखणे किंवा हं. हे अ, कशातून साध्य होतं? तर ते सुद्धा शिक्षणातूनच साध्य होतं. मानसिक भावना असतील, राग असेल, द्वेष असेल किंवा चिंतन करण्याची क्षमता असेल, धारण करण्याची स्मरणशक्ती, धारणाशक्ती, अशा वेगवेगळ्या ज्या मानसिक स्तरावरच्या गोष्टी आहेत, बरोबर आहे. तर त्या मानसिक विकास घडवून आणणे म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. अध्यात्मामध्ये चालताना सुद्धा एक एक पायऱ्या चढत 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 आपल्याला पुढे जायचं असतं, बरोबर आहे. तर या ठिकाणी महात्मा गांधीजींनी काय म्हणलेलं आहे? शारीरिक, मानसिक आणि आत्म्याचे परिपूर्ण चित्रीकरण म्हणजे शिक्षण, असं त्या ठिकाणी महात्मा गांधींनी म्हणलेलं आहे, बरोबर आहे. दुसरी जी व्याख्या आहे ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्या आहे. खूप मोठे शिक्षणतज्ञ, ज्यांनी संविधान लिहिण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि बऱ्याचशा डिग्र्या त्यांच्या नावावरती आहेत, बरोबर आहे. फक्त एकच डिग्री आहे का? तर नाही, तर बऱ्याच डिग्र्या त्यांनी घेतलेल्या आहेत. आणि जणू चित्र शिक्षणाची जणू मूर्ती म्हणल्यासारखं तरी चालेल, अशा आंबेडकर बाबासाहेबांनी शिक्षणाची काय व्याख्या केली ती पाहू. शिक्षण म्हणजे व्यक्तीचा मानसिक,
व बौद्धिक विकास करून आणणारे. तर इथं परत वरच्या व्याख्येमधल्या दोन गोष्टी आल्या बघा, मानसिक बौद्धिक. गांधींनी काय म्हणलेलं आहे की शारीरिक आणि मानसिक, शारीरिक मानसिक आणि आत्म्याचे. तर इथं काय म्हणलेलं आहे की बौद्धिक, मानसिक आणि बौद्धिक हा विकास घडवून आणणे. बरोबर आहे. त्याचसोबत पुढं काय म्हणलेलं आहे बघा, सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याचे आणि आर्थिक विकास साधण्याचे व राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याचे शास्त्र आहे. तर शारीरिक मानसिक याच्या पुढे आपण पाहूयात. तर काय म्हणलेलं आहे, सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याची. तर यामध्ये काय म्हणता येईल, गुलाम कधी म्हणता येईल, किंवा कोणीतरी एखादी गोष्ट आपल्यावरती लादत आहे किंवा एखादी गोष्ट बळजबरीने करून घेत आहे, तर ते कधी समजेल आपल्याला, तर जी व्यक्ती शिक्षित आहे, ज्या व्यक्तीला विचार करता येईल, किंवा ती शिक्षितच नाही तर तिला कळेल का हो असं. बरोबर आहे. जी व्यक्ती शिक्षित आहे तिला कळेल की बाबा आपल्यावरती अन्याय होत आहे. बरोबर आहे. एखादी स्त्री असेल किंवा एखादा पुरुष असेल, त्याच्यावरती अन्याय होतोय हे त्याला चांगलं व्यवस्थित कधी कळेल हो. तर ज्यावेळी तो शिक्षित होईल, चांगल्या पद्धतीने तो शिक्षित होईल, आणि तर बघा ज्यावेळेस तो शिक्षित होईल त्यावेळेस कळेल की बाबा आपल्यावरती अन्याय होतोय. आणि त्या अन्यायाला झुडकारून टाकण्यासाठी शिक्षित व्यक्तीच त्या अन्यायातून झुडकारून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते. म्हणूनच बाबासाहेबांनी इथं काय म्हणलेलं आहे की सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याचे. तसेच आता पुढे काय सांगितले बघा, आर्थिक विकास साधण्याचे. फक्त सर्वांगीण विकास माणसाचा. जाताना हे चप्पल कपडे वाळू घातले गाडीवर बसून घालायचं लक्ष. हा म्यूट केलं तर बरं होईल. कोणाचा आहे तो म्यूट केलं तर बरं होईल. चालते, ठीक आहे. काय चालू होतं आपलं, आर्थिक विकास. बघा आपला सर्वांगीण विकास झाला, शारीरिक विकास झाला, मानसिक विकास झाला, आध्यात्मिक विकास झाला, सामाजिक विकास झाला. आपल्यावरती अन्याय आपण झुडकारून लावू शकू एवढी आपली क्षमता झाली मनाची. ठीक आहे, सगळं काही झालं, बरोबर आहे. परंतु आपल्याकडे पैसाच नाही तर आपण जीवन जगू शकू का हो? आता शिक्षण घेण्याचा उद्देश एक आहे, आर्थिक. बरोबर आहे का? फक्त सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षण घेतो आपण? फक्त सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षण घेतो का? नाही. त्यासोबत आपला अनेक अर्थ काय आहे की अनेक उद्देश काय आहे की आर्थिक, मोठी नोकरी लागावी, मोठा पगार असावा, इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं. का व्हावं, कशासाठी व्हावं? बरोबर आहे. जेणेकरून त्यामधून आपल्याला अर्थ सुद्धा प्राप्त होईल. तर शिक्षणाची व्याख्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक याच्या पुरतीच नाही, तर त्याच्या पुढे आपल्याला न्यायचं आहे. तर आर्थिक अर्थ ही सुद्धा अर्थ म्हणजेच धन, पैसा. जीवन जगण्यासाठी माणूस मेल्यास त्याच्यासोबत पैसा जात नसतो. बरोबर आहे. आता काय काय जण म्हणतात की सोबत घेऊन जाणार आहे का? बरोबर आहे, सोबत घेऊन जात नसतो, पण जगताना मात्र तो सोबत असावा लागतो. त्याच्याशिवाय आपलं जगणं सोपं होणार नाही. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला पैशाशिवाय गोष्टी पूर्ण करता येणार नाही. जगताना मात्र अर्थ आपल्याला पाहिजे असतात. आणि शिक्षण घेऊन, शिक्षित होऊन चांगली एखादी नोकरी म्हणा किंवा व्यवसाय म्हणा. बघा शिक्षण घेऊन नोकरी लागल्यासच आपण अर्थ कमवतो का हो? नाही. तर शिक्षित असणारा व्यवसायातून पण आपण अर्थ कमवतो, तसेच शेतीतून पण आपण अर्थ कमवतो. परंतु शेतीमध्ये काय पेरायचं
पुण्यावेळी काय पेरायचं, त्याच्यावर फवारणी काय करायची, खत कोणतं घालायचं, पावसाळ्यात पेरायचं का उन्हाळ्यात पेरायचं, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण व्यावहारिक शिक्षणातून शिकत असतो. म्हणजे ते शिक्षणच आहे एक. बरोबर आहे. शेतीमध्ये कधी पेरायचं काय पेरायचं हे आपण शाळेत जाऊन शिकत नसतो, पण आपण समाजातून त्या गोष्टी शिकत असतो. म्हणजे शिकण्याची प्रक्रिया मी सुरुवातीलाच म्हणलेला आहे बघा, शिकण्याची प्रक्रिया ही कशी आहे, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत अविरत चालणारी गोष्ट आहे शिक्षण. शिक्षणाची व्याख्या मर्यादित स्वरूपामध्ये आपल्याला करता येणार नाही, तर खूप मोठी आणि व्यापक अशी शिक्षणाची व्याख्या आहे. बरोबर आहे. तर आपण शेतीमध्ये वेगवेगळे कामं करणं सुद्धा शिकूनच करावी लागतात. पेरायचं कसं, नांगरायचं कसं, या गोष्टी सुद्धा शिकाव्या लागतात. व्यवसायामध्ये तसंच आहे. व्यवसाय करताना सुद्धा अडाणी असले चालतं का हो? तर नाही. बरोबर आहे. त्याच्यासाठी शिकावंच लागतं. आणि नोकरी, बरोबर आहे, नोकरी लागण्यासाठी किंवा डॉक्टर होण्यासाठी, इंजिनियर होण्यासाठी हे सुद्धा शिकावंच लागतं. मग त्याच्या पुढचं फळ काय आहे? अर्थ. अर्थ मिळवण्यासाठी शिक्षण. बरोबर आहे. तर या सर्व गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या शिक्षणातून साध्य होतात. आणि कुठपर्यंत आलो बघा आपण, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक गुलामगिरी नष्ट करणे, तसेच आर्थिक विकास साधणे, अर्थ मिळवणे हे सुद्धा शिक्षण. तसेच राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याचे शास्त्र आहे. राजकीय स्वातंत्र्य म्हणजे काय म्हणता येईल बघ, कोणी काय सांगेल? राजकीय स्वातंत्र्य तर त्याच्यामध्ये असं म्हणता येईल की शिक्षण हे मूलभूत हे आहे, घटक आहे, मूलभूत अंग आहे. आणि अन्न, वस्त्र, पाणी, निवारा. आणि आपल्याला बघा, स्वातंत्र्य जे आहे तर संविधानामध्ये सगळं नमूद केलेलं आहे की अभिव्यक्ती, विचार मांडण्यासाठी स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं आहे. तुम्ही कोणतेही विचार मांडा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जगण्याचं स्वातंत्र्य, कपडे परिधान म्हणजे वस्त्र वेगवेगळे आपण परिधान करू शकतो. कोण अडू शकतो का हो आपल्याला? नाही. तसेच वेगवेगळे जे अधिकार दिलेले आहेत ते संविधानाने दिलेले आहेत. म्हणजेच राजकीय स्वातंत्र्य त्यामध्ये आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची व्याख्या केलेली आहे. गुलामगिरी नष्ट करणे, आर्थिक विकास साधणे आणि राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याचे शास्त्र म्हणजे शिक्षण आहे. बरोबर आहे. तर त्याच्या पुढे पाहूयात सॉक्रेटिस. सॉक्रेटिस हा सुद्धा एक मोठा विचारवंत होता. जसे की आपल्याकडे महात्मा गांधी म्हणा, बाबासाहेब म्हणा, तसंच तो बाहेर देशातील आहे. आणि शिक्षणाबद्दल त्याची काय व्याख्या आहे ते आपण पाहूयात. एज्युकेशन मीन्स ब्रिंगिंग आउट द आयडियाज of universal validity which are latent in the hand of every man. हे झाले इंग्लिश मधून. त्याचं खाली मराठीमध्ये भाषांतर पाहूयात. प्रत्येकामध्ये असलेल्या जन्मदत्त आणि सुप्त गुणांना शोधून त्याला मूर्त स्वरूपामध्ये आणणे. बरोबर आहे. तर सर्वसाधारण जी व्याख्या पाहिली आपण वरची, जन्मदत्त आणि सुप्त गुणांना,
तर जन्मदत्त म्हणजे काय? सुरुवातीला सांगितलं बघा, जन्मजात जन्मजात असणाऱ्या गोष्टी. बरोबर आहे. त्या लगेच कळतात का हो जन्मल्यानंतर 2-3 महिन्यामध्ये? नाही. लगेच नाही. तर तो थोडासा मोठा होईल, 3-4 वर्षाचा होईल, त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये गुण काय आहे बघा. एखादा लहान मूल छान असं नाचून दाखवतं, किंवा लहान मूल छान असं गाणं म्हणून दाखवतं, किंवा एखादं आपण त्याला म्हणतो बघा, एखादं मूल डॉक्टर डॉक्टर म्हणून खेळत असतं, तर त्याला आपण म्हणतो की बाबा हा पुढे चलून डॉक्टर होईल, डॉक्टर होईल. बरोबर आहे. गाणं म्हणून दाखवत असेल तर सिंगर होईल म्हणतो. बरोबर आहे. असे वेगवेगळे जे गुण आहेत त्याच्यामध्ये, ते कसे आहेत? जन्मजात आहे. पण त्या गुणांना खत पाणी घालावं लागतं. बरोबर आहे. तर ज्यावेळेस आपण आपली 12वी संपते, तर आपण ऍडमिशन कुठे घ्यायचं? डॉक्टरकीला घ्यायचं का इंजिनिअरिंगला घ्यायचं का आणि कुठल्या ह्याला घ्यायचं, असं आपण आपले आई वडील विचार करतात, आपण नाही. आई वडील काय करतात की आपल्या मुलाला इंजिनिअरिंगलाच घालायचं, किंवा काय म्हणतात आपल्या मुलाला डॉक्टरकीलाच घालायचं. पण आपल्या मनामध्ये मात्र काही वेगळंच असतं. बरोबर आहे. घडलंय का असं कोणासोबत? कुणाला बॅट्समन व्हायचं असतं, कुणाला सिंगर व्हायचं असतं, कुणाला आणखीन वेगळंच काहीतरी व्हायचं असतं. असं होतं का? होतं सर. तर असं म्हणलं जातं की चीनमध्ये ज्या व्यक्तीमध्ये जे गुण चांगले आहेत, बरोबर आहे, ज्या व्यक्तीमध्ये जे गुण चांगले आहेत, किंवा किंवा ज्या गोष्टीबद्दल आवड आहे, त्या गोष्टीबद्दल त्याला शिक्षण दिलं जातं. कारण ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ती गोष्ट तो कसं करेल हो? मनातून करेल. आणि मनातून केलेली ही प्रत्येक गोष्ट आपण कशी करू शकतो? उत्कृष्ट करू शकतो. बरोबर आहे. आपल्याला एखादी गोष्ट आवडतच नसेल तर ती गोष्ट आपण मनातून करतो का हो? मनातून करत नाही. तर आपल्याला ती गोष्ट करायची आहे आणि करावंच लागणार आहे, केल्याशिवाय भाग नाही, म्हणून आपण ती गोष्ट करत असतो. बरोबर आहे. पण मनातून करत असतो का? नाही. मग जी गोष्ट आपण मनातून करतो आणि जी जी गोष्ट आपण मनातून करत असतो आणि जी गोष्ट आपल्यावर लादलेली आहे म्हणून करत असतो, या दोन्ही मध्ये फरक असणार आहे. बरोबर आहे. काय फरक असेल सांगा बर? दोन्ही मध्ये काय फरक असणार आहे? तर असं म्हणता येईल की मनातून केली जाणारी गोष्ट ही उत्कृष्टरित्या होईल, आणि जी बळजबरीने म्हणजेच आपल्यावर लादलेली आहे म्हणून केली जाणारी ही थोडीशी निकृष्ट होईल. चांगली होईल पण तेवढी म्हणावी तशी नाही. बरोबर आहे. तर आपण व्याख्या काय पाहत होतो? जन्मदत्त गुण. ती जन्मदत्त गुण आहे तर प्रत्येकामध्ये असलेल्या जन्मदत्त आणि सुप्त गुणांना शोधून त्याला मूर्त स्वरूपामध्ये आणणे, ही अशी व्याख्या कुणाची आहे? तो सर्वकालिक निकषावर उपयोग करून घेणे म्हणजेच शिक्षण. थोडक्यात त्याला आपण असं म्हणू शकतो की आवडेल, ज्या व्यक्तीला जी गोष्ट आवडेल त्या गोष्टीमध्ये त्याला शिक्षण देणे आणि त्याचा विकास घडवून आणणे, असं थोडक्यात
सॉक्रेटिसचं म्हणणं आहे. तर पुढची व्याख्या बघूया. कोर्बेट हा सुद्धा पाश्चात्य विचारवंत आहे. त्यांची व्याख्या काय आहे बघूया. शिक्षणामुळे मुलातील जन्मजात, परत ते आलं बघा, जन्मदत्त जन्मजात सुप्त क्षमतांचा शोध घेऊन त्यांचा सर्व वैशिष्ट्यासह बाहेर काढणे शक्य होते. या प्रक्रियेमुळे केवळ नैसर्गिक गुणांचा शोध घेतला जात नाही, तर त्यांना जास्तीत जास्त विकसित केले जाते. तर ही व्याख्या सुद्धा सॉक्रेटिस त्यांच्यासारखीच व्याख्या आहे बघा. थोडक्यात त्यांनी तसंच म्हणलेलं आहे की जन्मदत्त यांनी हे जन्मजात सुप्त गुणांना मूर्त स्वरूप देणे असं म्हणलेलं आहे. तर यांनी जन्मजात आणि सुप्त गुणांना सर्व वैशिष्ट्यासह बाहेर काढणे, बरोबर आहे. आणि त्या प्रक्रियेमुळेच केवळ नैसर्गिक गुणांचा शोध घेतला जात नाही, तर त्यांना जास्तीत जास्त विकसित केले जाते असं फॉर्मेल यांचं म्हणणं आहे, बरोबर आहे. तर ही व्याख्या आणखीन समजावून सांगणे काही गरजेचं आहे असं वाटत नाही, कारण दोन्ही व्याख्या थोड्या मिळत्या जुळत्याच आहेत, बरोबर आहे. तर त्याच्या पुढची जी व्याख्या आहे स्वामी विवेकानंद हे आपले भारतीय तत्वज्ञ, त्यांचं म्हणणं काय आहे तर आंतरिक पूर्णत्वाचे प्रकटीकरण करणे म्हणजे शिक्षण. प्रकटीकरण करणे म्हणजे शिक्षण. आंतरिक पूर्णत्वाचे म्हणजे काय म्हणता येईल तर सगळ्या गोष्टी ह्या आपल्यामध्ये दडलेल्या आहेत. बोलण्याच्या, विचार करण्याच्या, किंवा जे काही आपल्याला काय काय आहे ते सगळं आपल्यामध्ये दडलेलं आहे. फक्त त्याचं प्रकटीकरण व्यवस्थित करता येणं त्यासाठी शिक्षणाची गरज आहे, बरोबर आहे. याबद्दल कोणाला काही अडचण वगैरे, शिक्षणाच्या व्याख्या, शिक्षणाच्या पायऱ्या वगैरे आपल्याला बघायच्या आहेत पुढे. शिक्षण म्हणजे विविध कौशल्य, वेगवेगळे कौशल्य. आता कौशल्य काय काय म्हणता येतील, बांधकाम करणे म्हणा, किंवा गाडी चांगली चालवणे हे सुद्धा एक कौशल्यच आहे, बरोबर आहे. आणि वेगवेगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे करणे म्हणजे हे आपल्या अंगातील कौशल्य आहेत, बरोबर आहे. तर विविध कौशल्य, कला, विविध कला आणि ज्ञान आणि नैतिक मूल्य, बरोबर आहे. नैतिक मूल्यामध्ये काय काही काय म्हणता येईल, खोटे बोलू नये, बरोबर आहे. आणि मोठ्यांचा आदर करावा, तसेच ज्या नैतिक ह्याच्याशी गोष्टी आहेत संबंधित आहेत, बरोबर आहे. सकाळी लवकर उठावे, प्रार्थना करावी देवाची, योग करावा, या नैतिकतेशी निगडीत ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला शिक्षणातून मिळत असतात. समजते का शिकवलेलं? हो सर. थोडस सर्दी झाल्यामुळं घसा खरखर करत आहे, आवाज पण थोडा व्यवस्थित येत नाही.